काजळ लावणी आले मी आज. हँडसम बैल मी तिकडून उचलून आणले. जाऊ बाई गावात बरी आहे की गेले. हाय गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैं रमशा फारूक, ही नाम तो सुना होगा. ओके, अजून टाइमपास न करता आपण स्टार्ट करूया क्वेश्चन अँड आन्सर व्हिडिओ. तर 10K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले या ओकेजनवर आपण हे करत आहोत क्वेश्चन अँड आन्सर व्हिडिओ. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच 10K सबस्क्रायबर्ससाठी. आणि मी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती आणि खूप प्रश्न आलेत, तर आपण एक एक करून त्या प्रश्नांची उत्तर देऊया. ओके, रेडी, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. व्हिडिओ स्टार्ट झालंय, क्वेश्चन आन्सर स्टार्ट करायचे. You're so cute. Thank you. In 10th standard, what was your percentage? क्या करने का है तुमको? ठीक है. 10th आणि 12th स्टँडर्ड मध्ये मला 80% भेटले होते. सेम 10th मध्ये पण 12th मध्ये पण. 10th ही पूछो तो 10th बोलना सिर्फ. Was जाऊबाई गावात स्क्रिप्टेड? हे प्रश्न खूप लोक विचारतात. जाऊबाई गावात स्क्रिप्टेड होता का, की ते मोहीम तुम्ही खरंच करायचे का, खरंच विनर लुजर ते सगळं खरं होत होतं का? तर गाईज, जाऊबाई गावात स्क्रिप्टेड नव्हतं. रियालिटी शो होता आणि जे काही होत होतं सगळं रियालिटी होतं. आम्ही खरंच गावात जायचो, गावाच्या लोकांशी बोलायचो, त्यांना कन्व्हिन्स करायचो की तुम्ही आमच्यासोबत या. आम्ही खरंच खेकडे पकडलेत, बैलगाडी चालवली आहे, सगळं काही आम्ही खरं केलंय. आणि ते अजिबात स्क्रिप्टेड नव्हतं गाईज. इट वॉज अ रियालिटी शो आणि खूप मजा आली तिकडे. आय मीन, तुम्हाला पण आय होप बघायला खूप मजा आली असेल. आम्हाला पण खूप मजा आली. व्हॉट युअर नेम मीन्स? अच्छा, रमशा मीन्स ब्युटिफुल, सुंदर, खूबसूरत. रमशा मीन्स फेस लाइक मून. 3 बार बोलने का जरूरत नहीं था. ताई, तुझा बॉयफ्रेंड आहे का? आणि नाही आहे तर काऊन नाही आहे? तुला कोणत्या टाईपचा मुलगा पाहिजे? प्लीज पिक क्वेश्चन. नाहीये, खरंच नाहीये. आणि मला कोणत्या टाईपचं पाहिजे तुम्हाला जर माहीत करायचं असेल तर मी इथे फोटो टाकते. हे बघा, हा माझा टाईप आहे. सिद्धार्थ निगम गाईज, मला तो खूप आवडतो. तर माझ्या तशा टाईपचं पाहिजे. ओके, काय ना, अजूनपर्यंत या जगात इतका लकी मुलगा कोणी आलं नाही ज्याला मी भेटू शकेल. म्हणजे यु नो, तारक मेहता एक्सपीरियंस. कांट वेट टू सी यू अगेन इन तारक मेहता का उल्टा चष्मा. #न्यू रीटा रिपोर्टर. थँक्यू सो मच. तारक मेहताचा एक्सपिरियन्स तर क्रेझी होता. आणि तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते की मी तारक मेहतामध्ये सोनूच्या रोलसाठी सगळ्यात पहिले ऑडिशन दिलं होतं. ते तर नाही झालं ऑब्व्हियसली, पण त्याच्यानंतर रीटा रिपोर्टरचं रिक्वायरमेंट आलं आणि मी अप्लाय केलं एकदम फटाफट. हाँ जेठा भाई, आप बिल्कुल टेंशन मत लीजिए. तुम कैमरा ऑन करो. नमस्कार दर्शकों, मैं हूँ रीटा रिपोर्टर कल तक से. जैसा कि आप देख सकते हैं मैं इस वक्त खड़ी हूँ लाइव. फटाफट आणि ते झालं. खूप क्रेझी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे लहानपणापासून मी ते शो बघत आली आतापर्यंत. आणि त्या शोचं एक टू बी अ पार्ट ऑफ दॅट शो इतका खूप मोठा अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी. खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि तिकडे खूप मजा आली यार. सगळे जे आपले हिरोज आहेत तारक मेहतामधले ते ग्रेट आहेत, खूप फ्रेंडली आहेत. सगळ्यांनी खूप चांगले बोलले माझ्याशी. आणि माझं जे पहिला सीन होता तर मी थोडीशी नर्वस होते की अरे कसं होईल, काय होईल. एकतर मी खूप शाय इंट्रोवर्ट, तर मी कोपऱ्यात बसले होते. पण जेव्हा टेक झालं, मी फर्स्ट टेकमध्ये माझं झालं आणि खूप चांगलं झालं. त्यानंतर सगळे येऊन माझ्याशी इतक्या चांगल्या प्रकारे सगळे बोलत होते, तू खूप चांगलं केलं, हे केलं ते केलं. तर इट वॉज व्हेरी नाईस यार. अँड आय होप मी लवकरच परत सेटवर जाईल तर तुम्हाला कळेलच. जाऊबाई गावात S2 कधी चालू होणार आहे? सीझन 2. अच्छा, माहीत नाही, मला नाही माहीत. कोणालाच माहीत नाही अजून, कारण मला नाही वाटत अजून त्याच्यावर काम सुरू झालं आहे. पण होईल तर सगळ्यांना कळेलच ऑब्व्हियसली. आणि आय होप लवकर होईल आणि नवीन कंटेस्टंट्स येतील, त्यांना पण हे वाव एक्सपिरियन्स भेटेल जे आम्हाला भेटलं. युअर राईम कविता इन शो ऑसम. वन लाइनर आर बेस्ट. थँक्यू.
कॅन यू गिव्ह वन लाइनर फॉर रसिका दीदी अँड यू फ्रेंडशिप. रमसिका फॅन फॉर लाईफ, टीम आर आर रॉक्स. कॅन यू गिव्ह वन लाइनर फॉर रसिका दीदी अँड यू फ्रेंड, म्हणजे कळलं नाही मला. एक लाईन सांगू तिच्यासाठी. गाईज मला असं रायमिंग बिमिंग करायला आवडतं, मला जास्त काही येत नाही, पण आता सध्या मला काही सुचत नाही. पण एक लाईन जे मी आता ऐकली होती तर ते मी सांगते. ढोबळेताई हे तुमच्यासाठी कि कुछ जिंदगी में हमने भी कमा रखा है, कुछ जिंदगी में हमने भी कमा रखा है, एक कोहिनूर को अपना यार बना रखा है, एक कोहिनूर को अपना यार बना रखा है. वाह वाह. ती शुभांगी दीदी तुझी बेस्ट फ्रेंड आहे का ताई? नो, ती माझी बेस्ट फ्रेंड नाही आहे गाईज. ती अजिबात माझी बेस्ट फ्रेंड नाही आहे. ती माझी बहीण आहे. ती माझी तिसरी आई आहे. ती माझी फॅमिली आहे यार. मी काहीतरी पुण्य कमवलं आहे, खूप काही चांगलं केलं आहे आयुष्यात, की ती आहे माझ्या आयुष्यात. ती सगळं काही आहे यार. ती आहे. तर हां, जास्त नाही बोलत, उडेल ती. मग मला जाऊबाई गावात मध्ये सिलेक्ट कसं केलं होतं प्रोसेस? जाऊबाई गावात मध्ये सिलेक्ट करण्याचं आम्हाला प्रोसेस होतं की पहिले तर रिक्वायरमेंट आली होती आणि आम्हाला एक इंट्रोडक्शन रेकॉर्ड करून पाठवायचं होतं तिकडे. तर ते मी पाठवलं. मी ॲक्च्युली 2-3 एजन्सीमध्ये पाठवलं आणि माझं इंट्रोडक्शन ते रिजेक्ट झालं. मग मला कळलं की काय रिक्वायरमेंट आहे यांची. मग मी थोडंसं त्यात बदल केलं आणि अजून बेटर बनवून त्यांना पाठवलं. मग फायनली मी शॉर्टलिस्ट झाले. तर जो माणूस शॉर्टलिस्ट झालं त्याचं परत एकदा त्याला झी स्टुडिओजमध्ये बोलवलं, तिथे इंटरव्ह्यू घेतलं आमचं. तर मला कॉल आला की दॅट तू शॉर्टलिस्टेड आहे, तू इंटरव्ह्यूसाठी ये. मग इंटरव्ह्यू झालं. इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे सगळं काही विचारलं, काय त्यांनी बघितलं त्यांना माहीत असेल. ऑलमोस्ट 1 तास इंटरव्ह्यू चालला कंटिन्युअसली. त्यानंतर अजून 4-5 दिवसांनी परत कॉल आलं की तू अजून शॉर्टलिस्ट झाली आहे, परत एकदा इंटरव्ह्यूसाठी यावं लागेल. तर परत एकदा आमचं ते इंटरव्ह्यूसारखं सेशन झालं. त्यात सगळे काय प्रश्न विचारण्यात आले, खूप काही प्रश्न विचारण्यात आले, ते पण परत 1 तास चाललं. तर हां, त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी परत मला कॉल आला की तू सिलेक्ट झाली आहेस रमशा, अँड गेट रेडी, पॅक युअर बॅग्स अँड लेट्स गो टू बावधान. कोण विचार केलं होतं काय होईल? कोण विचार केलं होतं त्याच्यानंतर माझं आयुष्य असं बदलेल? वाव. नेक्स्ट क्वेश्चन. तुला BF आहे का? साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. Next question is which housework you enjoy to do? Wow. Okay. Are you veg or non-veg? Guys, मी नॉनव्हेज होते आतापर्यंत, पण लास्ट 3-4 महिने झालेत मी नॉनव्हेज सोडलं आहे. तर आता मी व्हेजिटेरियन आहे. मी नॉनव्हेज सोडलं 3-4 महिने झालेत. एक बार ही बोलना, तू हर बार 2 बार क्यों बोलनी है तेरे को? अरे राव, काय व्हिडिओ बनवते तू? फॅन झालो तुझा राव मी. थँक्स. काय भारी आहे राव तू, एकदम हँडसम. बर, थँक्यू. तुमच्या दीदी, तू जाऊबाई गावाच्या वाड्यातून आठवण म्हणून काय आणलंस? गुड क्वेश्चन. मी एक मिनिट दाखवते. मी बघते, मला भेटलं तर मी घेऊन येतो. तर हे बघा, जाऊबाई गावाच्या वाड्यात तुम्हाला माहित असेल हे बैल होता. हे बैल मी तिकडून उचलून आणले आणि हे खूप माझ्यासाठी काय म्हणतात ग्रेट आहे. कारण बैलगाडीवाला टास्क मी जिंकलेली, नांगरणीवाला टास्क मी जिंकलेली. माझ्या वोटिंगसाठी जे काय म्हणतात लोगो, काय म्हणतात त्याला, चिन्ह होतं, ते पण बैलगाडा होता. तर हे मी उचलून आणलं तिथून. हे बाहुली उचलून आणली. बाहुलीच्या मध्ये बाहुली उघडत नाही, खूप बाहुल्या आहेत यात. आणि अजून एक गोष्ट, हा कॅलेंडर, हे तिथला कॅलेंडर आहे. मला नाही माहित दिसत असेल का. तर याच्यावर आम्ही सगळे मोहीम लिहिलं होतं, म्हणजे ज्या दिवशी जी मोहीम शूट झाली. हे काम ॲक्च्युली अंकिता करत होती. अंकिता ह्याच्यावर सगळं लिहायची.
जेव्हा ती नव्हती तेव्हा आम्ही लिहिलो वॉटर टास्क, मग सॉन्ग सिंगिंग टास्क, असं सगळं आम्ही याच्यावर लिहायचो की कुठल्या तारखेला काय झालं. जाऊबाई गावात मेमरीज. नेक्स्ट क्वेश्चन. हे इतकंच उचलून आणलं, अजून काही चोरी बिरी नाही केली मी गाईस. बस इतकंच झालं. कॉमेडी व्हिडिओ बनव दी. ओके डन. ओके लास्ट क्वेश्चन. खूप मोठी व्हिडिओ झाली आहे. रमशा ताई एक गाणं गाऊन दाखव. तुला आईची शपथ. तुला आईची शपथ देतात का अशी? अरे यार आता गावं लागेल. तर मला काही प्रॉब्लेम नाही. मी दरवेळेला सांगते, मी गायला सुरुवात केली तर तुमच्या कानातून रक्त येईल, तर आय डोंट माइंड. तर An eternity later. रेडी गाईस, कान बंद करून ठेवा. जर ऐकायचं असेल तर प्लीज कापूस नाही तर टिश्यू पेपर जवळ ठेवा, कारण तुमच्या कानातून रक्त येऊ शकतो. पहिलेच तुम्हाला वॉर्न करते, नंतर नाही सांगायचं. रमशान तुम्ही असं म्हटलं नाही, एकदम असं डिरेक्टर स्टार्ट केलं. ओके. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू आहो येते मला लास. केला श्रृंगार आज घातला सास, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. ओ नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, घायल करते तुझी मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. आहेत की गेले? गाणं ऐकल्यानंतर मला वाटतं सगळे गेले असणार, पण जर तुम्ही आहात आतापर्यंत तर खूप खूप धन्यवाद. तुम्हीच खरे माझे व्ह्युअर्स आहात. जर आतापर्यंत तुम्ही माझं गाणं ऐकल्यानंतर पण आहात तर आहात म्हणजे तुम्ही आहात, तर थँक्यू सो मच. मजा आ गया गाईस. ओके बाय. लवकरच भेटूया पुन्हा एकदा. स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या कार्यक्रमात. काय बोलते आमच्या गप्पा. बस आता माझं थोडं सटकलं, मी काय बोलते मला कळत नाही. मी फक्त बोलत जाते कारण माझं तोंड थांबत नाही, त्यामुळे मी बोलत जाते. पण ठीक आहे, तुम्ही आता जाऊ शकता, मी पण जाते. आता खूप झालं आहे, व्हिडिओ बंद करूया. व्हिडिओ माझी स्टोरेज स्पेस पण संपलाय. तर मजा आली, खूप चांगलं वाटलं तुमचे भेटून बोलून. काय तुम्ही प्रश्न विचारले होते, चांगले होते, वाईट पण होते, असे वेगळे तेगडे पण होते, पण जे काय होतं खूप झालं. आता पण खूप गरम होते. आता मी जाते. ओके बाय, लव्ह यू.